अहिल्यानगरमधील राडा हे षडयंत्र. अहिल्यानगरच्या राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती. अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून 2 गटात तणाव. आक्षेपार्ह मजकुरावरून अहिल्यानगरमध्ये रास्ता रोको. राडा करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज. कोल्हापुरात असदुद्दीन ओवैसींच्या दौऱ्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. भारत हा सर्वांचा आहे, आम्ही कुठेही जाऊ शकतो. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. सातारचा शाही दसरा रद्द करून खर्च पूरग्रस्तांसाठी देणार. छत्रपती उदयनराजे भोसलेंचा निर्णय. दरवर्षी दिमाखात होतो सातारचा शाही दसरा. राज्यभरातील मंदिरांकडून पूरग्रस्तांना मदत. सिद्धिविनायक मंदिराकडून 10 कोटी, गजानन महाराज मंदिराकडून 1 कोटी 11 लाख, शिर्डीतील साई मंदिराकडून 1 कोटी आणि लालबागच्या राजाकडून 50 लाखांची मदत. राज्यातील पावसाचा जोर ओसरणार. पुढील 2-3 दिवस राज्यातील पावसाचा जोर कमीच. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये पावसाचा जोर कमी असणार. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारेंना सुनावलं. तुमचं राजकारण नंतर करा, जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावलं. मदतीवरून सवाल करत वाघमारेंनी केला होता फोन. बीडमधील सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर. आष्टी तालुक्यातील हिंगणीमधील 13 शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या पथकानं बाहेर काढलं. गोदावरीला आलेल्या महापुरामुळे राजापूर गावात शिरलं पाणी. राजेश्वर मंदिर पाण्याखाली. संभाजीनगरमधील पैठणला पावसाचा तडाखा. पैठणच्या संतनगर भागातली पाणी ओसरल्यानंतर घरं पडायला लागली. मोलमजुरी करून बांधलेली घरं पडत असल्यानं नागरिक बेघर. नाशिकच्या गंगापूर धरणातून 10,988 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. चाळीत साठवलेला कांदा सडू लागला. गिरणा नदीवरील पुलाला भगदाड. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. मात्र सीना नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सीना भीमा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक महामार्ग बंद. तरड गावातील पाणी ओसरण्यास सुरुवात. नांदेडमध्ये पावसाची विश्रांती. मात्र गोदावरी आणि आसना नदीला पूर कायम. गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग. विजयानंतरही पाकिस्तानचे मंत्री मोहम्मद नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाचा नकार. विना ट्रॉफीचं सेलिब्रेशन करत पाकिस्तानला लगावली सणसणीत चपराक. टीम इंडियाच्या कृतीनं भारतीयांची मनं जिंकली. राज्यातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. अतिवृष्टी पूरस्थितीमुळे महत्त्वाचा निर्णय. राजकीय आणि धार्मिक आंदोलनात 77 खटले मागे घेण्यास शिफारस. गंभीर आणि स्त्री विषयक 47 गुन्ह्यांवर माघार नसल्याचं शासनाकडून स्पष्ट. 77 प्रकरणं पुन्हा क्षेत्रीय समितीकडे दिल्याची माहिती. येत्या 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडणार. दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर प्रदर्शित. बदलापुरात मनसैनिकांचा परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोप. मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण. दिल्ली भाजपाच्या नवीन कार्यालयाचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन. दिल्ली भाजपाला 45 वर्षांनंतर स्वतःचं कार्यालय मिळालं. दीनदयाल उपाध्याय मार्गावर उभारलं 5 मजली भवन. झाकण नसलेल्या नाल्यात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. डोंबिवली पश्चिमेकडच्या गोपी चौक परिसरातली हृदयद्रावक घटना. आई अंबाबाईला तिरुपती बालाजी देवस्थानकडून मानाचा शालू. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अर्पण सोहळा. तिरुपती ते कोल्हापूर देवस्थानांची श्रद्धेची परंपरा कायम.